हमारे अजीज दोस्त शंभू राजे की खिदमत में दिलेर खान का बेशुमार प्यार, आपने हमारा देवी माँ के लिए भेजा हुआ नारियल का तोरण कबूल किया। ये आपकी नेकदिली हमारी बेशकीमती दोस्ती का सबूत है। आपने हमारी दोस्ती को कबूल कर लिया। ये हमारे लिए सबसे बड़ी बात, सबसे बड़ी। आपका और सिर्फ आपका दिलेर खान। जी हुजूर। ये लो, ये खलीता आज ही रायगढ़ पहुंच जाना चाहिए। इसमें लिखा है कि शंभू राजे ने हमारी दोस्ती को कबूल कर लिया। कसूर माफ हुजूर, लेकिन ऐसा कोई खत खलीता संभा की ओर से आया ही नहीं। बेअदब, गुस्ताख, ये हमारा हुक्म है और हुक्म की तामील हो। जी हुजूर। ये खलीता तुम्हें लेकर जाना है, लेकिन ये कहीं भी पहुंचना नहीं चाहिए। जी? तुम्हें पकड़ा जाना है। फिर देखो, ये खलीता सुरंग में फलीते का काम करेगा। वाह, बेहतरीन, क्या चाल है। फिर ये खलीता रायगढ़ पर पढ़ा जाएगा, बार बार पढ़ा जाएगा। तब तो रायगढ़ और संबा में दूरियां और भी बढ़ती जाएंगी। बेशक। और फिर रायगढ़ पर भगवा झंडा नहीं लहराएगा, बल्कि गलत फहमियों के निशान लहराएंगे। निशान। मजा आएगा। बताशीबाई, आता आम्हाला काही नको, फक्त आता बाळराजे यायला हवेत. आलेत हो, गेलेत परस्पर दादासाहेबांना भेटायला. शृंगारपुरात आल्या आल्या त्यांनी धूम ठोकली. त्यांना दम निघणारच नाही. पण बरं झालं तुम्ही देखील आलात. आम्ही खूप वाट बघत होतो तुमची. आमची तीच तरा झाली होती. कधी एकदा शृंगारपुरात येतोय असं झालेलं. पण आता आलात तर जायचं नाही. इथला शृंगारपुरातला निसर्ग खूप आवडेल तुम्हाला. अगदी रमून जाल तुम्ही. तुम्हाला माहितीये, तुमचे दादासाहेब सुद्धा खूप नाराज झाले होते, पण इथल्या पाना फुलांनी त्यांची नाराजी घालवली. ते दिसतंय आम्हाला. आमची थट्टा करताय. जा, आम्हाला नाही बोलायचं. अहो, बोलायचं नाही तर मग मिठी का मारताय? मातोश्री, बघा ना, बत्ताशीबाई आमची थट्टा करताय. पण थट्टा करण्यासारखी गोष्टच झालीये, म्हणून थट्टा करतायत त्या. मातोश्री, सुनबाई, हे बघा, तिथून आम्हाला न सांगता आलात गडावरून. शिवपिंडी आणलीये तुमच्यासाठी पूजे करता. घ्या. मातोश्री, अगदी आठवणीनं घेऊन आलात आमच्यासाठी. पण एक सांगतो, बाहेर कालीमातेसमोर ठेवू नका, देवघरात ठेवा. जी मातोश्री. पण मातोश्री, काली मातेचं काय सुंदर रूप आहे हो. दादासाहेबांनी खरंच खूप चांगलं काम केलंय. त्यासाठी मातोश्रींकडून शाबासकी मिळायला हवी. शंभूराजे. मातोश्री, सुखी भव. वहिनीसा, बाळराजे, सुखी भव. आम्ही खरं तर बोलणार नव्हतो तुमच्याशी, न सांगता गेलात. चुकलं आमचं मातोश्री, पण तुमचा निरोप घेताना खूप त्रास झाला असता. चुकलं, क्षमा करा. नमस्कार साहेब, कशा आहात तुम्ही? दादासाहेब, आम्ही ठीक आहोत. आम्हाला खात्री होती तुम्ही येणार याची. दादासाहेब, खूप काही बोलायचंय तुमच्याशी. खूप काही सांगायचंय तुम्हाला. पंत, आता लवकरच दक्षिणेहून आपल्या विजयी फौजा माघारी निघतील. पंत, विजयी फौजा माघारी निघतील.
फौजा फौजा मौजा कसल्या मौजा पंत अहो फौजा म्हणालो मी विजयी फौजा मी फौजाच म्हणालो आणि काय म्हणालो पंत तुमची तब्येत ठीक नाही जरा आराम पडला ना की हा खलिता वाचून घ्या घ्या आम्ही अंबरकोटी पर्यंत जाऊन आलो हो हो या येतो पंत मला जरा वेगळीच शंका येते. शंका हं. कसली शंका हा अघोरी विद्येचा तर परिणाम नसेल ना? हो असू शकेल त्याशिवाय का आपण एवढा इशारा देऊनही महाराणी साहेबांनी बाळराजेंना शृंगारपूरला पाठवलं माझी तर झोपच उडाली आहे. महाराजे गडावरील काही गोष्टी बोलणार तर नाहीत ना? युवराज बघितलं मातोश्रींनी शिवपिंडी आणली आमच्यासाठी खूप सुंदर. अगदी आठवणीनं घेऊन आलाय. आम्हाला होते हो आठवण, पण तुम्हाला? तुम्ही गेलात माहेरी रमून. नाही हो बत्ताशीबाई, आम्ही 2 दिवस सुद्धा राहिलो नाही. पण मग आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की एवढे दिवस रायगडाशिवाय राहिलात कशा? आठवण नाही आली तुम्हाला? आली तर खूप आठवण आली. तुम्ही काय निघून आलात गुपचूप शृंगारपुरी? एका शब्दानेही बोलला नाही जातो म्हणून. विचारलं त्याला जबाबदार तुमचे दादासाहेब आहेत. मातोश्री बघितलं कशा आरोप करतायत आमच्यावर. आता तुम्हीच निवाडा करा त्याचा. आम्हाला नाही जमणार. निवाडा काय करू आम्ही. तुम्ही निवाडे करता? मग करतो तर. असं मग करा बरं हा निवाडा. मातोश्री तुम्ही इथे या. दादासाहेब तुमची तलवार द्या. तलवार अरे घ्या. पण निवाड्याच्या वेळी तलवार कशासाठी? तुम्ही नव्हता म्हणून मग आम्ही तुमची तलवार इथे ठेवून आम्ही तुमच्या आसन पायरीवर बसायचो. असे? तुम्ही खाली बसला? हो आम्ही कसे बसणार तुमच्या आसनावर? बाळराजे बसा. एका बाजूला अनाजी पंत, मोरो पंत आणि समोर फिर्यादी. मग सुरू व्हायचा निवाडा. कसा? फिर्यादी वहिनीसा तुम्ही तुमचं म्हणणं सांगावं. सांगू. ह्या आमच्या नणंदबाई ह्या आमच्यावर चिडतात आणि आमच्यावर आरोप करतात की आम्हाला त्यांची आठवण होत नाही म्हणून. आता राणू अक्कांनी त्यांचं म्हणणं सांगावं. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला आमच्या वहिनीसांची खूप आठवण येत होती आणि आमच्या वहिनीसांना आमची आठवणच येत नव्हती. आता करा निवाडा. बाराचे त्या निवाडा. निवाडा केला असता पण आम्हाला आठवड्याचा वेळ द्या. आठवड्याचा वेळ कशासाठी? कारण आम्हाला सुरनीस साहेबांना आणि पेशवे साहेबांना विचारायला हवं. त्यांना का? कारण काय करायचं तेच सांगायचे. आम्ही फक्त हो म्हणून दस्तूर द्यायचो आणि खेळायला जायचो. असं म्हणजे निवाडे तुम्ही केले नाही. बाराजे आत या. मातोश्री माफी असाल आलोच.
आमच्या माहितीनुसार तर बाळराजेच निवाडा करत होते. नाही हो, एवढंच लेकरू ते कसा निवाडा करेल? मातोश्री अहो, त्यांच्याच दस्तुराने तर सारा माफी डावलली गेली ना. शक्यच नाही. बत्ताशीबाई, त्यांच्याच दस्तुराने जप्तीचे आदेश आले. काय? बाळराजेंचा आदेश शंभूराजांच्या विरोधात? नाही, आमचा विश्वासच बसत नाही. थांबा. बघा, उघडा. या दोन्ही खलित्यांवरचे दस्तूर तुमचेच आहेत ना? पंत, मला जरा शंका येते. शंका? बाळराजेंनी शृंगारपुरात निवाड्याचा विषय काढला तर? काढला तर काढला. पण आपण त्याच निवाड्यात नामधारी म्हणून बसवलं होतं. असं कोणी म्हणेल, पण ते चूक आहे असं म्हणायचं. बरोबर. पण बाळराजेंनी जर निवाड्याचा पोवाडा गायला शंभूराजांच्या समोर तर काय? अहो, आपण नाही म्हणायचं, हात झटकायचे, काखा वर करायच्या. उलट बाळराजेंचं कौतुक करायचं आणि विषयाला बगल द्यायची. हे चांगलं आहे. पण पंत, काहीही झालं तरी आपल्या अंगाला माती लागू द्यायची नाही, हे ध्यानात ठेवा. ठेवलं. नाही, आमचा विश्वासच बसत नाही. मातोश्री, आम्हाला सांगा, बाळराजे सदरेवर बसत होते ना? त्यांना बसवण्यात आलं, त्यांची इच्छा नसताना. बत्ताशीबाई अहो, तरी बसलेच ना. सदर तर चालवलीच ना त्यांनी. अहो, आम्ही या गोष्टींबद्दल थोरल्या मातोश्रींशी बोललो. त्यांना तसा जाबही विचारला होता. तुम्ही मातोश्रींना विचारा. बाळराजे जे निवाडे करत होते ते अगदी साधे सुधे होते. म्हणजे शेता बांधाचे, घरा अंगणाचे, खणाफणाचे असे होते. याचा अर्थ मातोश्री, तुम्ही अंधारात आहात. सुनबाई, आम्हाला एक माहितीये, काही झालं तरी थोरल्या बाईसाहेब आणि बाळराजे शंभूराजांच्या विरोधात आदेश देतील असं आम्हाला तरी नाही वाटत. वाटत तर तसं आम्हालाही नाही, पण प्रत्यक्षात वेगळंच घडतंय. हे दस्तूर तर आमचंच आहे. बाळराजे, हे दस्तूर करण्याआधी खलिते वाचले होते तुम्ही? नाही नाही? दादासाहेब, खूप खलिते असायचे आणि आम्ही एकदमच दस्तूर द्यायचो. असं. पण बाळराजे, हे खलिते लिहायचं कोण? ते लिहून यायचे आमच्याकडे. आम्ही पेशवे सुरनिसांना विचारायचो काय करायचं म्हणून. पेशवे सुरनीस? आत्ता आलं लक्षात. काही चुकलं का आमचं? मुळीच नाही बाळराजे. पण मेक लक्षात आली आमच्या. परंतु अजूनही आमच्या काही लक्षात येत नाहीये. आणि कोणाच्या लक्षात येत? पण मातोश्रींनी हे सगळं केलं यावर आमचा विश्वास बसत नाही. आम्हाला अजूनही असं वाटतंय की हे सगळं मातोश्रींनी केलं नसेल. पण आदेश तर आलेच ना? हो, आदेश जरूर आले. पण हे सुरनी सानाजी पंत आणि पेशवे मोरोपंतांचं कारस्थान आहे. काय? बाळराजांच्या बोलण्यातून उलगडा झाला आम्हाला. सुरनीस आणि पेशवे? पण युवराज, त्यांनी असं का करावं? आता केलं.
परंतु ही बाब गंभीर आहे. आबासाहेबांच्या कानावर लागलीच घालायला हवं. हो युवराज, आबासाहेबांना कळवायला हवं. आजच्या आज खलिता लिहा. सुर्नीस पेशव्यांचे कारनामे कळवा. मग पेशवे, सुरनीस आणि आमच्यात फरक तो काय राहिला? दादासाहेब, प्रश्न फरकाचा नाही. आबासाहेबांना सत्यता कळवायला हवी. म्हणजे त्यांनी तक्रारी करायच्या आणि आम्ही सुद्धा तक्रारीच करायच्या? तक्रार नाही, पण खरं खोटं काय ते त्यांना कळायला हवं. वैराणी सब कळाय तर पाहिजेच, नाहीतर मोरलही त्रास होईल. कसला त्रास? तुम्ही ऐका ना त्यांचं. 2 ओळींचं तरी पत्र लिहा. आम्हाला नाही गरज वाटत त्याची. गरज आहे शंभूराजे. म्हणजे थोरल्या बाईसाहेबांनी तक्रार खलिता पाठवलाय महाराजांना. या मातोश्रींनी आमची तक्रार केली? केली. आम्ही स्वतः याबद्दल थोरल्या मातोश्रींशी बोललो, हुज्जतही घातली. मग आपणाकडे खरं खोटं करण्यासाठी थोरल्या मातोश्रींनी सेवक पाठवला होता. आपण त्याला न भेटताच परस्पर धुडकावून लावलं. कुणाच्याही खलित्यास जबाब देण्यास आपण बांधील नाही असं उत्तर पाठवलं ना? हो, जरूर पाठवलं. पण राणू अक्कासाहेब, आम्हाला खरोखर कल्पना नव्हती की तो सोयरा मातोश्रींचा विश्वासू सेवक होता. आम्हाला वाटलं तो रायगडावरून म्हणजे मनाजी पंतांकडून आलाय. म्हणून त्यांची गल्लत झाली आणि त्या चिडीला गेल्या. आता हो युवराज, म्हणून म्हणतोय दादासाहेब, तक्रार खलिता राहू दे. निदान आपली सत्यता तरी आबासाहेबांना कळावी. सत्यता सगळ्यांना ठाऊक आहे. तरी दादासाहेब, तुम्हाला आपली बाजू मांडावीच लागेल. स्वराज्याचे युवराज आहात तुम्ही. बेफिकीरपणा करून नाही चालणार तुम्हाला. बेफिकीरपणा कधीच केला नाही राणू अक्का. दादासाहेब आहोत त्या अर्थाने नाही म्हणायचं आम्हाला. गाफील राहू नका इतकंच. परंतु युवराज, त्यांचा जीव एवढा तुटतोय तर पाठवा ना खलिता. मांडा ना आपली बाजू. खलित्यात सगळ्या गोष्टी मांडता येणार नाहीत. बाबासाहेब परमुलक मोहीम सुरू आहे. मोहिमेत अनेक गोष्टी असतात. त्यात या आणखी एका गोष्टीची भर कशासाठी? लवकरच फौजा माघारी येतील. आबासाहेब रायगडावर परततील तेव्हा समोरासमोर बसून बोलूच. म्हणजे तुम्ही खलिता पाठवणार नाही तर? आमच्या मातोश्रींची तक्रार करण्या एवढे मोठे नाही झालो आम्ही अजून. आणि ती पात्रताही नाही आमची. आणि त्यांनी तक्रार केली ती केली असेल. पण आम्हाला अजूनही खात्री आहे, आमच्या सोयरा मातोश्रींचं मन स्फटिकासारखं निर्मळ आहे. आणि जर काही गैरसमज झालेच असतील तर आबासाहेबांच्या समोर बसून नक्कीच मिटवता येईल. नका काळजी करू. बोल, किती दिवसापासून हा याराना सुरू आहे? खाली तूड लावू का विस्ताव घालू तुझ्या? बोल. पता नहीं सरकार. अरे याला उघडं करा आणि या काठीनं सोड पा. नहीं सरकार. काय झालं? कोण आहे हा? कुठे सापडला? आपल्या गस्तीच्या पथकाला सापडला. खलिता घेऊन चालला होता. कसला खलिता? वाचा बघा. दिलेर खानचा खलिता? नारियल का तोरण स्वीकार किया. ओ हा बेशुमार प्यार का सबूत है. वाचा. आपने हमारी दोस्ती कबूल की, यही हमारे लिए सबसे बड़ी बात है. रावजी नाना, आता मला सांगा, महाराज स्वराज्यात नसताना हे उद्योग स्वराज्याच्या हिताचे आहेत का? नाहीतच. आम्ही एखादी गोष्ट केली तर आम्ही चोर लबाड, आम्ही महाराजांना फसवतो. ही चोर आणि लबाड स्वतः काय करतात? तरी नशीब पुरावा सापडला. स्वराज्याच्या युवराजांना असं वागणं शोभतं का? बोला रावजी नाना, बोला ना. हा खलिता खरा, हा हेर खरा कबूल झालाय. याला लिंगाण्याच्या काळ कोठडीत डांबा. महाराज आले की समोर हजर करता येईल.
जगदीश्वरा, राऊजी नाना, आता एका देवाचं नाव घेऊन भागणार नाही. आता 33 कोटी देवांची नावं घ्या. आता यापुढे युवराजांना रायगडाची वाट कायमची बंद. आणि तसही स्वराज्यद्रोह्यास स्वराज्यात स्थान नाही.